सुप्रभात मित्रांनो. आपण सध्या वाचत आहोत साने गुरुजी यांचं श्यामची आई हे पुस्तक. आपण जे वाचणार आहोत ती 20व्या रात्रीची गोष्ट आहे आणि शीर्षक आहे सात्विक प्रेमाची भूक. काय सुरुवात करू ना रे गोविंदा, श्यामनं विचारलं. थोडा वेळ थांबावं, ते म्हातार बाबा अजून आले नाही. तुमच्या तोंडचा एकही शब्द गमावला तर त्यांना वाईट वाटतं, गोविंदा म्हणाला. इतकंच काय असं आहे माझ्याजवळ? साध्या गोष्टी तर सांगतो मी. वेडे आहेत झालं, श्याम म्हणाला. तुम्ही सांगता ते तुम्हाला चांगलं वाटतं म्हणून सांगता ना, का तुम्हाला इथे टाकाऊ वाटत? मग स्वतःला टाकाऊ वाटत असून जर तुम्ही सांगत असाल तर ते तुम्ही पाप केलं असं होईल, ती फसवणूक होईल. आपणास जे त्याज्य आणि अयोग्य वाटतं ते आपणास लोकांना कसं बरं देता येईल? भिकानं विचारलं. शिवाय लोकांची श्रद्धा असते तर ती का दुखवा? त्यांना तुमचं ऐकण्यात आनंद वाटत असेल म्हणून ते येतात, येण्यास उत्सुक असतात, गोविंदा म्हणाला. हे पहा, आलेच म्हातार बाबा. या इकडे बसा, राम म्हणाला. इकडेच बरं आहे, असा येथे बसतो, ते म्हातार बाबा म्हणाले. श्याम, कर सुरुवात आता, राजा म्हणाला. सारी मंडळी उत्सुक झाली. श्यामची कथा सुरू झाली. त्याची हृदयंगम मुरली बाजू लागली. मला माझ्या वडिलांनी आमच्या गावापासून 10 कोसांवर दापोली म्हणून एक गाव आहे, तेथे इंग्रजी शिकावयास ठेवलं. मामांकडून मी दिवे लावून आलो होतो. थोडे दिवस घरी वेद वगैरे शिकत होतो, परंतु वडिलांनी इंग्रजी शिकवण्याचं ठरवलं. 1-2 इतकं माझं शिक्षण झालेलं होतं. दापोली मोठं सुंदर गाव आहे. तेथील हवा फार आरोग्यदायक आहे. तेथून समुद्र 4 कोस दूर आहे. दापोलीस खूप मोठमोठी मैदानं आहे. एका काळी येथे इंग्रजांची पलटण होती, म्हणून दापोलीस कॅम्प दापोली असंही म्हणतात. या कॅम्पचं नंतर काप असा अपभ्रंश झाला आणि हल्ली काप दापोली असं म्हणतात. तसं पाहिलं तर माझा तालुका इंग्रजांच्या ताब्यात इतर महाराष्ट्राच्या आधी गेला. नानासाहेब पेशव्यांनी आंग्रे यांचं आरमार इंग्रजांच्या मदतीनं बुडवलं. फार मोठी चूक होती ती. आंग्र्यांच्या आरमाराचा इंग्रजांना पायबंद होता. इंग्रजांच्या आणि इतर आरमाराचा आंग्र्यांनी अनेकदा अरबी समुद्रात पराभव केला होता. शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रयत्नाने आरमार उभारलं होतं. पूर्वी मराठ्यांचे एक होडकूही अरबी समुद्रात फिरकत नव्हतं, परंतु या महापुरुषानं आरमाराचं महत्त्व ओळखलं होतं. ज्याचा दर्या त्याचं वैभव, हे सूत्र त्यांच्या राजनीतीत सांगितलेलं आहे. परंतु नानासाहेबांनी इंग्रजांच्या मार्गातील ही अडचण आपणहून दूर केली. इंग्रजांनी आंग्र्यांचे आरमार नाहीसे करण्यात जी मदत केली त्याचा मोबदला म्हणून जो मुलूक मिळाला त्यात बाणकोट वगैरे दापोली तालुक्यातील बंदरगाठी गावं होती. परंतु याच तालुक्यातील वेळास गावचे मनसुबीचे तलवार गाजवणारे नाना फडणवीस, याच तालुक्यात स्वातंत्र्यासाठी आमरण झगडणारे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं सांगणारे केसरीचे संपादक, गीता रहस्याचे कर्ते लोकमान्य टिळक यांचा गाव. त्याचप्रमाणे सामाजिक गुलामगिरीविरुद्ध बंड उभारणारे, 3 मुली घेऊन हिंगण्यास आश्रम काढणारे महिला विद्यापीठाचे संस्थापक कर्मवीर कर्वे हे याच तालुक्यातील. स्वाभिमानी विश्वास नारायण मंडलिक आणि गणित विशारद रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे याच तालुक्यातील. दापोलीच्या आजूबाजूला जंगलही खूप आहे. सुरूचे दाट जंगल आहे. त्यातून वारा वाहू लागला म्हणजे समुद्राच्या गर्जनेसारखा आवाज कानावर पडतो. काजूची झाडंही पुष्कळ आहेत. उन्हाळ्यात लाल, पिवळे, शेंद्री असे काजू झाडावर हंड्या झुमरांसारखे डोलत असतात. दापोलीच्या आजूबाजूची गावं म्हणजे सृष्टी सौंदर्याची माहेरघरं आहेत. दापोलीची इंग्रजी शाळा त्यावेळेस मिशनची होती. दापोलीचे छात्रालय एकेवेळी मुंबई इलाख्यात गाजलं होतं. मिशनची शाळा टेकडीवर होती. आजूबाजूला कलमी आंब्यांची झाडं भरपूर होती. फारच रम्य दिसे शाळा. या शाळेत मी जाऊ लागलो. अभ्यास सुरू झाले.
दापोलीहून माझा गाव 6-6.5 कोस होता. पायचे चालणे एवढे होईल का नाही याचा मला आत्मविश्वास नव्हता. परंतु एक दिवस चालत गेलो आणि आत्मविश्वास आला. त्यावेळेपासून मी दर शनिवार रविवारी घरी जाऊ लागलो. शनिवारी दुपारी 2 वाजता शाळा सुटली की मी घरी निघायचा. दिवे लागेपर्यंत घरी पोचायचा. रविवारचा दिवस आईच्या प्रेममय सहवासात घालवायचा आणि सोमवारी पहाटेच उठून 10 वाजेपर्यंत पुन्हा दापोलीस शाळेत जावयाचं. एके शनिवारी मी असाच घरी जावयास निघालो. त्या दिवशी मी जरा खिन्न आणि दुःखी होतो. जणू मला जगात कोणी नाही असं त्या दिवशी वाटत होतं. माझ्या ठिकाणी लहानपणापासूनच ही वृत्ती आहे. कधी कधी एकदम मनात येतं की खरोखर कोण आहे आपल्याला या जगात. हा विचार मनात येऊन अनेकदा मी रडलो आहे. काही कारण नसावं आणि एकदम डोळे भरून यावे, हृदय सद्गदित व्हावं असे अनुभव मला आले आहेत. मी म्हणजे जणू एक बिंदू, कोणा झाडाचं पान, क्षणात वाळून जाणार, पडून जाणार असे अगतिकत्वाचे विचार माझ्या मनात लहानपणापासून येत. लहानपणापासून सहानुभूती आणि प्रेम यांचा मी भुकेला होतो. जणू या 2 वस्तू शेकडो जन्मात मला मिळालेल्या नव्हत्या. शतजन्माचा जणू मी उपाशी होतो. मनुष्य अन्नाशिवाय जगू शकेल, पण प्रेमाशिवाय कसा जगू शकेल. प्रेम हे जीवनाचं जीवन आहे. जे प्रेम स्थिर आहे, भरपूर आहे, ते जीवनाच्या वृक्षाला पोचतं. वृक्षाच्या पानापानात, फांद्या फांद्यात, सर्व खोडात अमूलाग्र असा जीवनरस भरलेला आहे. तसं प्रेम पाहिजे. सोडा वॉटरची बाटली फोडली की फस पाणी बाहेर येतं. असलं क्षणभर ऋतू जाणारं परंतु दुसऱ्या क्षणी न दिसणारं प्रेम जीवनाला टवटवी, सौंदर्य, उल्हास देऊ शकत नाही. त्या दिवशी या प्रेमासाठी जणू मी भुकेलेला होतो. मी घरची प्रेमाची हवा खाण्यासाठी निघालो. लोकमान्य टिळक म्हणत असत, मी सिंहगडावर 2 महिने जाऊन राहतो. 2 महिने तेथील शुद्ध आणि स्वच्छ हवा, स्वातंत्र्याची हवा खाऊन खाली येतो. ती हवा मला वर्षभर पुरते. माझीही जणू तशी स्थिती होती. दर 8 दिवसांनी घरी जावयाचं, घरची प्रेमाची हवा खाऊन यावयाचं. या हवेवर प्रेमहीन जगात 8 दिवस राहावयाचं आणि पुन्हा घरी जावयाचं. त्या वयात मी प्रेम घेण्यासाठी भुकेलेला होतो. परंतु आज मला समजतंय की प्रेम घेण्यापेक्षाही प्रेम देण्यात परम आनंद आहे. पण अंकुराला जर तो लहान असता प्रखर उन्हात वाळू दिलं नाही, जळू दिलं नाही, त्याला पाणी घातलं, सुकू नाही दिलं, तर तो अंकुर पुढेही छाया देईल. मोठा होऊन हजारोंना प्रेम देईल. ज्यांना वाढत्या वयात, बाळपणी प्रेम मिळालं नाही, ते लोक पुढे जीवनात कठोर होतात. त्यांनाही जगास प्रेम देता येत नाही. मनुष्य घेतो तेच देतो. मी रस्त्यानं जात होतो. अधूनमधून डोळ्यातून अश्रू येत होते. या 6.5 कोसांच्या रस्त्यावर वाटेत कितीतरी खेडी आहे. एके ठिकाणी वाटेत जंगल आहे. करंजणी गावाच्या जवळ वाटेत एक विहीर लागते. त्या विहिरीजवळ मागे रस्त्याने जाणारी एक सबंध लग्नच्या लग्न अदृश्य झालं होतं असं सांगतात. त्या विहिरीजवळ येताच मला भीती वाटू लागे. मी राम 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 म्हणू लागे आणि पळतच सुटे. जंगल आलं म्हणजे वाटे त्या जंगलातून वाघ तर नाही ना येणार. मी त्यावेळेस 12-13 वर्षांचा होतो. फार मोठा नव्हतो. वाटेत मला तहान लागली म्हणून विहिरीत उतरून मी पाणी प्यायलो. ही घोडविहीर होती. म्हणजे घोड्यांना आत उतरून जाता येईल अशा मोठमोठ्या पायऱ्या त्या विहिरीला बांधलेल्या होत्या. जणू बाजूने केलेला जिनास. मी पाणी पिऊन निघालो. रात्र पडेल म्हणून झप पावले टाकीत चाललो. शेवटी एकदा मी घरी पोचलो. दिवे लागून गेले होते. धाकटा भाऊ श्लोक वगैरे म्हणत होता. आई चूल पेटवीत होती. आजी कोणाचा अंगारा मंत्रीत होती. कोणाला दृष्ट लागली तर या माझ्या आजीकडे अंगारा घेण्यासाठी लोक येत असत. ती आंब्याच्या पानावर थोडी राख घेऊन येई आणि मंत्र म्हणत आजी ती राख बोटांनी चोळीत असे. मग ही राख नेऊन ज्याच्यावर दृष्ट पडली असेल त्याच्या कपाळाला लावावयाची. मी अंगणात दिसताच
अण्णा आला, अण्णा आला असे धाकटे भाऊ आनंदाने जय जयकार करू लागले आणि मला बिलगले. मी घरात गेलो. आई म्हणाली, उशिरा का निघालास? जरा लवकर निघावं की नाही? बाहेर रात्र झाली. मी म्हणालो, माझ्याच्यानं चालवतच नव्हतं, जणू गळून गेल्यासारखं वाटत होतं. मग कशाला बरे पायी आलास? पुढे संक्रांतीच यावयाचे. आई म्हणाली, आई, मी तुला पाहण्यासाठी आलो. तू माझ्याकडे प्रेमानं पाहिलंस की मला शक्ती येते. ही शक्ती घेऊन मी परत जाईन असं म्हणून मी आईला बिलगलो आणि रडू लागलो. आईलाही रडू आलं आणि भावांनाही रडू आलं. आईने आपले डोळे पुसले. तिने आपल्या पदराने माझेही डोळे पुसले. हे कडत पाणी घे आणि पाय धु. थांब, थोडं तेल लावते, मग वर कडत पाणी घे असं म्हणून आईनं माझ्या पायांना तेल चोळलं. ती माझ्या पायांना तेल लावीत होती आणि मी तिच्याकडे पाहत होतो. मला त्यावेळेस किती आनंद होत होता. त्यावेळच्या स्थितीस आनंद हा शब्दही मी लावू इच्छित नाही. हा शब्दही कमी पडतो. ती स्थिती अनिर्वचनीय होती, पवित्र होती. मी पाय वगैरे धुतले आणि चुलीपाशी आईजवळ बसलो होतो. अण्णा, गोष्ट सांग, नाहीतर एक नवीन श्लोक शिकव असं लहान भाऊ मला म्हणत होते. इतक्यात वडील बाहेरून आले. ते कोठून तरी त्रस्त होऊन आलेले होते. मला पाहून नेहमीप्रमाणे त्यांना आनंद झाला नाही. ते काही बोलले नाही. बाहेर पाय धुवून आले आणि संध्येला बसले. का रे, संध्या वगैरे झाली का तुझी? त्यांनी मला विचारलं. त्यावेळेस मी संध्या करीत असे. संध्येचा अर्थ मला समजत नसे तरी तंत्र करीत असे आणि तोंडाने पुटपुटत असे. नाही केली, करतो, मी म्हटले. तेथे चुलीवर काय बसलायस? चुलीजवळ काय बसलायस बायकांसारखा? उठ, संध्या वगैरे करायची आहे, ते रागाने बोलले. आई म्हणाली, आत्ताच आलाय तो, दमला आहे, अगदी गळून गेल्यासारखं वाटतं म्हणाला, जरा बसलाय. श्याम, जा संध्या वगैरे कर. मी उठलो आणि पाटावर बसलो. भस्माचं बोट कपाळास फासलं आणि आचमने घेऊ लागलो. माझ्या डोळ्यातील पाण्याची देवाला शतअर्घ्य सुटत होती. वडील पुन्हा म्हणाले, तिकडे संध्या वगैरे करतोस की नाही? आणि हे केवढं डोकं वाढलंय, हजाम मिळत नाही वाटतं, नुसता कावळा झालाय. मी तिथे आलो होतो तेव्हा बजावलं होतं की डोके करून घे म्हणून. का केलं नाहीस? तुला शिंग फुटायला लागलीत. उद्या सकाळी त्या गोंद्या नाव्याला नाहीतर लख्या नाव्याला बोलावून आण आणि डोकं तासडून घे, नाहीतर येथे राहू नकोस, निघून जा. मी प्रेमाचा भुकेला होऊन आलो होतो आणि मला शिव्या मिळाल्या. मला भाकर पाहिजे होती, दगड मिळाले. मला माझा हुंका आवरेना. त्याचा स्फोट झाला. काय झालं रडायला? कोणी का मारलंय? सोंग आणता येतात सरी, वडील म्हणाले. पण करील उद्या डोके. तिथे पैसे द्यायला लागतात, जवळ नसतील. नसेल केलं तिथे पुन्हा 10 वाजता शाळेत जायचं. श्याम, उगी हो, संध्या झाली, आता आरती करा, मी पानं वाढते. भुकेलेला असशील. आई अमृतवयवाणीने बोलत होती. मला जीवन आणि मृत्यू, अमृत आणि विष यांचा अनुभव येत होता. उन्हाळा आणि पावसाळा, शरद आणि शिशिर यांचा अनुभव येत होता. मंडळी, ही जी गोष्ट आहे ना, ही इथे अजून संपलेली नाही आहे या रात्रीची. आपण उद्या पुढचं वाचन करणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.